आपल्या छोट्या मामी आहेत, तर ह्यांचे पुरणपोळ्या मला मध्यंतरी मी आले तेव्हा खूप छान आवडले आणि मला असं समजलं की त्यांचं पोळी भाजीचं केंद्र पण होतं. तर किती छान आणि इव्हन ह्यांचं वैशिष्ट्य बाहेर देशात जातं त्यांच्या पुरण. वाव किती मस्त ना. आणि ह्यांचं हातचे मोदक काही घाल ना तुम्ही, एकदम म्हणजे मी खूप लकी भाग्यवान आहे सून की मला असे सासरच असं मिळाले की जिथे सासवा एवढ्या चवीच्या एकदम छान छान जेवण बनवणाऱ्या. त्यासोबतच त्यांनी त्यांच्या मुलांनाही असं शिकवण दिले किचन मध्ये छान बनवणं, गोष्टी सगळ्यांचं करू लागणं, खायला घालणं हे सगळ्यात छान गुण आहे की आपण बनवून दुसऱ्याला खायला घालणं. हा गुण मी म्हणेल प्रत्येक आईने सगळ्यांनाच असं आवडतं की छान छान पदार्थ करायचे आणि दुसऱ्यांना पोटभर खायला घालायचं. नाहीतर डिमांड करतात पुरुष फक्त की तू हे बनव, तू ते बनव. पण आमच्या इथे घरामध्ये पुरुष दुसऱ्यांचे डिमांड्स पूर्ण करतात. तर हा गुण खरंच सर्व गुण मी म्हणेन की पुरुष जर हा गुण शिकला तर मग बाकीचे गुण खूप इझी आहेत. इझी आहे, लाईफ पण इझी होते. लाईफ पार्टनरला सुद्धा एक कुठेतरी एक किस्साला काय आपल्याला टेन्शन नाही आहे ना. तर खूप छान आहे आईचे ह्यांनी जे शिकवण आहे ना ती खूप सुंदर आहे आणि प्रत्येकाने याची शिकवण आपल्या पोरांना दिलीच पाहिजे. आणि ह्यांचं वैशिष्ट्य म्हणजे फक्त स्वयंपाकच नाही तर घरामधलं टापटीपणा, स्वच्छता, ह्या सगळ्या ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत ते मी ह्यांच्याकडून म्हणजे मला नोटीस करते. खूप सुंदर. त्यासोबतच असंही नाही की घरामध्ये स्वच्छता आहे तर त्या माणसांना पण हे सगळे नाते जपून, नातेवाईकांना जपून. त्यांच्या सासूबाई आहेत म्हणजे माझ्या आधी सासूबाई आहेत. आता त्यांचं वय किती असेल? 90 असेल त्यांचं वय. आहे तिथे बाहेर बसलेत खिडकीमध्ये, तुम्हाला दिसतात का इथे? तरी बघा इथे त्या आजी सासूबाई म्हणजे बसलेल्या, आपण त्यांच्याशी बोलूया. हा तर आपण त्यांच्याशी बोलूया. तर ह्या अजूनपर्यंत एवढं सगळं करून त्यांची सेवा करतात. तर आत्ताच्या ज्या सुना आहेत त्यांच्यासाठी पण एक ही शिकवण आहे की सगळं काही बघून आपल्या सासू आणि सासऱ्यांची सेवा करणं हे सुनेचं पहिलं कर्तव्य आहे. त्याच्यामुळे केलंच पाहिजेत प्रत्येक सुनेने. बाकी तुम्ही समजा सेकंडरी ठेवा पण आपल्या नवऱ्याच्या आई वडिलांना जपा आणि ते आणि त्यांचे आशीर्वाद आपल्याला छानपैकी मिळतातच आणि मिळणारच, कारण की आम्ही त्यांना व्यवस्थित फुलागत ठेवतो. तेव्हा कुठे त्यांना त्या आजींना असं वाटेल की आपण आपल्या मुलांना चांगले संस्कार दिले आणि तशीच आपल्याला सूनही चांगली भेटली मुलीसारखं. त्या आई मुलीसारखं जीव लावतात आणि त्यामुळे ह्यांचं विशेष मी कौतुक करेन. मला ऑल ओव्हर बोलतात ना सर्व गुण संपन्न मध्ये मी ह्यांना 100 पैकी 100 मार्क्स देईन. खरं तर मी कोण आहे मार्क्स द्यायला, मी तुमची सून आहे खरं तर. पण एक प्रोफेशनल जर मी असते असं तर मी असं तुम्हाला कौतुक केलं असतं तुमचं. थँक्यू सो मच. तर आपण आता आजीबाईंची भेट घेऊयात. आमच्या आजीबाई बघूयात मस्त. आजीबाई हाय. तर ह्यांना सगळेजण मोठी आजी म्हणून म्हणतात. तर हे बघा ह्यांचं जवळजवळ 90 वय आहे आणि ह्यांनी ना आत्ताच नुकताच असा डान्स पण केला होता. कोणता डान्स केला होता तुम्ही सांगा जरा? ओ नाच गो बया, जरा मराठी होऊन नाच, ओ नाच गो बया. करणार ना डान्स? मग करायचा ना. हाय करा आमच्या पब्लिकला, हाय करा. हाय बोला. अजून मग काय वाटतं तुम्हाला? तुम्ही आता इथे राहता, हा परिसर खूप छान आहे सहकार नगर. तर तुमच्या सुनबाई सगळ्या सेवा करतात. त्यांची नात आहे म्हणजे माझ्या ननंद वैष्णवीताई आहेत, त्या सगळं ह्यांची देखभाल करतात. तर अतिशय सुंदर त्यांना जपतात. म्हणजे जसं प्रत्येक जणांना वाटतं ना प्रत्येकाला असं वाटतं आपल्या आईला चांगलं जपावं आपल्या बायकोने, तसं आमच्या मामांना टेन्शन नाही. मामाही छान बघतात, त्यांचे बायका पोरंही बघतात. त्यामुळे अगदीच ह्यांनीही त्या मुलांवरती छान संस्कार केलेत असं मी म्हणेल. कारण सगळ्यांच्याच हातात असतं, कोणत्या एका व्यक्तीच्या हातात नसतं है ना. सगळ्यांच्या हातात असतं एकमेकांना जपून घेणं. तर ह्या घरामध्ये ही खूप चांगली शिकवण आहे. तर खूप छान वाटतं तुम्हाला भेटून. मोठी आजी, सगळ्यांना मोठी म्हणतात है ना. तर मी तुमची कोण लागते? नाचसून लागते है ना. कोण? नाचसून लागते ना. हा नाचसून है ना. तर बघा आता आम्ही नाचसून आणि दोघी जणी मिळून आहे ना आम्ही रील करणार आहे ना. करायचं ना रील? म्हणजे नाचायचं. तर चला आपण आता मस्तपैकी रील करूयात. हा